एखाद्या तरुणाला जर का तुमच्या नो एंट्रीतनं घुसल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर जर का फाईन मारत असेल, मग त्याला जर का त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने कृपया कर्जतकरांच्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे कळकळीची विनंती वजा आव्हान या निमित्तानं करतोय. कारण असे प्रकार सर्रास होतात. सिग्नलची व्यवस्था नसल्या कारणाने कोणी कुठे गाड्या घुसवतो आहे. तर अशा प्रकारचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडून प्रस्ताव जर नगर परिषदेला जर दिला तर दोघांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे का आम्ही जॉईंटली याच्यामध्ये नक्कीच काहीतरी परिणामकारक तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय द्यायला ते तयार आहेत. आणि मुख्याधिकारी जे आहेत कर्जत नगर परिषदेचे चव्हाण साहेब ते सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक आहेत. तर अशा प्रकारचा आज आम्ही गरड साहेबांबरोबर चर्चा केली. त्यांनी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत शहर बचाव समिती वतीने 11 जून रोजी कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या निवेदनात शहरातील ट्रॅफिक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील बाजारपेठ, श्रीरामपूल आणि चारपाटा या ठिकाणी नो एंट्रीचे आणि तसेच वाहतुकीचे नियम डाब्यावर बसवले जात असून पर्यटकांची व स्थानिकांची वाढती गर्दी, नियोजनाचा अभाव आणि ट्रॅफिक नियंत्रणाचा अकार्यक्षमपणा यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. बचाव समितीने पुढील उपाय सुचवले आहेत. बाजारपेठ आणि अन्य प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर दंड करणे. नो एंट्री झोनमध्ये टायर किलर बसवणे जेणेकरून चुकीच्या दिशेने गाड्या जाणार नाही. श्रीरामपूल व चारपाटा येथे सिग्नल लावणे जेणेकरून ट्रॅफिक पोलिसांचा ताण कमी होईल. शहरासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस नेमणे जेणेकरून रोजचा ताण हलका होईल. ही समस्या नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातूनच सोडवता येईल अशी भूमिका समितीने मांडली. या निवेदन प्रसंगी समितीने सदस्य व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे, राजेश लाड, रंजन दातार, मिलिंद भागवत, विजय बिडेकर, दीपक बेरे, सुधांशु वानगे, कर्णिक, प्रशांत उगले, अनिल भोसले, भाऊ कानविलकर, लोकेश यादव, स्वीटी बार्शी, सतीश मुसळे आदी समन्वयक उपस्थित होते. शहर वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन आणखी कठीण होऊ शकते असा इशारा समितीने दिला आहे. आज दिनांक 11/6/2025 रोजी कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज आपण कर्जत पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आणि आजच्या निवेदनाचा महत्त्वाचा जो विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक. बाजारातला ट्रॅफिक असेल, चारपाट्यावरचा असेल, आमराई ब्रिज असेल, तर या ठिकाणी ट्रॅफिकने कर्जतचे नागरिक आहे ते खूप त्रस्त झालेले आहेत. आणि याच्यावर आपण गेले वर्षभर कर्जत नगर परिषद प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांना आपण सातत्याने निवेदन देतो आहे. आणि त्याच्यातलं वन वे ट्रॅफिक केलेलं आहे. आपण प्रायोगिक तत्त्वावर अनेक प्रयोग करतो आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये आजचे जे मुद्दे महत्त्वाचे काय हे ट्रॅफिक संपवण्यासंदर्भात काय केलं पाहिजे म्हणून आम्ही पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे. ज्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की आता आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा बघतोय सर्वीकडे, पुणे मुंबई असेल तर तिथं कॅमेरे ॲडव्हान्स फिट केले जातात आणि त्याच्यामार्फत जे ट्रॅफिकमध्ये ज्या गाड्या घुसवल्या जातात किंवा जे बेजबाबदार नागरिक आहेत का ज्यांना कुठल्याही प्रकारची कायद्याची किंवा लोकांचं काही पडलेलं नाही आहे, मग अशा लोकांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितरित्या अशा प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून तुम्हाला जास्त मॅनपॉवरची पण गरज नाही आहे आणि ज्या गाड्या त्या कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट होतील त्यांच्यावर फाईन मारायला सुरुवात करा. ॲटोमॅटिकली ही ट्रॅफिक बंद होईल. एक दुसरा त्यांना ऑप्शन दिलेला आहे ट्रॅफिक किलर, टायर किलर. का टायर किलरचं आपण पाहिलं असेल मुंबई पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत. का वन वे ट्रॅफिक एकदा जाहीर झाल्यानंतर रॉंग वे जे लोक गाड्या त्याच्यामध्ये टाकतील तर अशा लोकांच्या टायर पंक्चर केले जातील. तर अशा प्रकारचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहिला असेल का सॅटर्डे संडेला कर्जत शहराच्या बाहेर अगदी तुम्हाला 2 किलोमीटर बाहेर जरी निघायचं असेल तर 2-3 तास तुम्हाला थांबावं लागतं आहे. तर याच्यासाठी चारपाटा असेल किंवा आमराई ब्रिज असेल या परिसरामध्ये जर सिग्नल व्यवस्था जर तुम्ही कार्यरत केली तर ही ट्रॅफिकचा प्रश्न ॲटोमॅटिकली सुटेल. कारण बऱ्याचदा असं होतं तर सिग्नलची व्यवस्था नसल्या कारणाने कोणी कुठे गाड्या घुसवतो आहे. तर अशा प्रकारचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडून प्रस्ताव जर नगर परिषदेला जर दिला तर दोघांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे का आम्ही जॉईंटली याच्यामध्ये नक्कीच काहीतरी परिणामकारक तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय द्यायला ते तयार आहेत. आणि मुख्याधिकारी जे आहेत कर्जत नगर परिषदेचे चव्हाण साहेब ते सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक आहेत. तर अशा प्रकारचा आज आम्ही गरड साहेबांबरोबर चर्चा केली. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आजच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी हे सुद्धा प्रॉमिस केलेलं आहे का प्रत्येक दिवशी आम्ही 2 टाईम त्याच्यामध्ये इव्हनिंग आणि मॉर्निंगला आम्ही आमचे पोलीस जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांची नेमणूक करतो आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, जे आम्ही सजेशन्स दिलेले आहेत त्याच्यावर सुद्धा ते प्रस्ताव उद्याच ते नगर परिषदेला देणार आहेत. तर अशा प्रकारचा एक सकारात्मक त्यांनी चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. तर ह्या निमित्ताने कर्जत शहर बचाव समितीच्या निवेदन दिल्यानंतर आम्ही गेल्या अनेक महिन्यामध्ये अशाच प्रकारचं निवेदन देऊन नवीन काय करता येतं का, कारण कर्जत शहर त्या अर्थाने जर पाहिलं भौगोलिक
भौगोलिक परिस्थिती, तर ते खूप छोटं परिसर आहे. तर त्याच्यामध्ये नागरिक, व्यापारी या सर्वांचा कसा प्रकारचा समन्वय साधता येईल अशा प्रकारचा विचार करून हे आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे. आज या ठिकाणी कर्जत शहरातील प्रचंड होणारी वाहतूक कोंडी आणि त्या वाहतूक कोंडीतून होणारा सर्वसामान्य नागरिकांना होणारा प्रचंड त्रास यासाठी कर्जत नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्वरित पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. कर्जत बचाव समितीच्या वतीनं वेळोवेळी मग एकेरी मार्ग असेल, एकेरी वाहतूक मार्ग असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टी सुचवायच्या होत्या त्या मुख्याधिकाऱ्यांना सुचवल्यात, पोलीस प्रशासनाला सुचवल्यात. सारं करूनसुद्धा प्रचंड अशी वाहतूक कोंडीनं कर्जत शहरामध्ये असेल, 4 फाटा असेल, श्रीराम पूल असेल, सगळीकडे प्रचंड प्रमाणात त्रस्त आहे. खरं तर हा प्रश्न म्हणजे अत्यंत गंभीर असा प्रश्न बनलेला आहे. आपण बघतोय की या वाहतुकीच्या कोंडीतनं त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या शर्यतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणारी प्रचंड वाहतूक व्यवस्था, त्यातून मग बाहेरून येणारे जे काही लोक असतात ते मग कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याच्या गोष्टी करतात. 2 तरुणांमध्ये झालेली मोठी अशी मारामारी ते समोर आलेलं उदाहरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. अशा एका विचित्र अवस्थेमध्ये कर्जतकरांना हा त्रास सहन करावा लागतोय. माझी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सर्वच नागरिकांच्या वतीनं सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. जर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी वाहतूक रोखण्याचं वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी काही जर का हस्तक्षेप करत असेल, त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतील, एखाद्या तरुणाला जर का तुमच्या नो एंट्रीतनं घुसल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर जर का फाईन मारत असेल, मग त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने कृपया कर्जतकरांच्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे कळकळीची विनंती माझं आव्हान या निमित्तानं करतोय. कारण असे प्रकार सर्रास होतात. गरड साहेबांच्या चर्चेअंती साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या. आता दोन्ही प्रशासनाने जर का मनावर घेतलं तर ती नक्की त्यातनं काहीतरी सुधारणा घडू शकते. प्रचंड मोठ्या ह्या कोंडीच्या येणाऱ्या आता सण येतात समोर, गणपती असतील किंवा सर्व दहीहंडी किंवा सर्व उत्सव आता महिनाभरामध्ये येतील. पूर्ण सणासुदीच्या दिवशी साऱ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागेल. शनिवार रविवार येणारे मोठे, जसं कैलासजींनी सांगितलं, मोठे पर्यटक मोठ्या स्वरूपात कर्जतला येतात. ते स्टेशनला उतरतात, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ उतरतात, त्या ठिकाणी प्रचंड कोंडी होते. म्हणजे स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे आणि हा प्रश्न अत्यंत गंभीर बनतोय. त्याच्यात काही करून सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही कर्जत बचाव समितीच्या वतीनं गरड साहेबांना निवेदन दिलं आहे. ते त्या संदर्भात त्यांनी सिरियसली पावलं पटकन उचलावीत अशीच आमची सगळ्यांची त्यांना एक विनंती असेल.